हाय, गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपण आधीच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किलाइड्स बघत आहोत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किलाइड्स मध्ये आपण डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण इलिमिनेशन रिएक्शन्स बघितलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे रिएक्शन्स ऑफ द अल्किलाइड्स विथ मेटल्स. आपल्याला काय करायचं आहे, अल्किलाइडच्या रिएक्शन्स या मेटल सोबत बघायचे आहेत. मग कोणत्या मेटल सोबत बघायचे आहेत, तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सोडियम मेटल सोबत रिएक्शन बघायची आहे. त्यानंतर मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्शन बघायची आहे. कोणाच्या रिएक्शन बघायच्या त्या, अल्किल हलाइडच्या. म्हणजे रिएक्शन विथ सोडियम मेटल, दिस रिएक्शन इज आल्सो कॉल्ड एज वर्थ रिएक्शन, वर्थ सिंथेसिस. दिस रिएक्शन इज आल्सो नोन एज फॉर्मेशन ऑफ अल्केन. त्याला आपण अजून फॉर्मेशन ऑफ अल्केन म्हणतो किंवा फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. म्हणजे या रिएक्शन्स मध्ये आपल्याला अल्केन रिझल्ट होतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड, म्हणजे की इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, दॅट टाइप्स ऑफ. आणि इथे जे मिळणारा अल्केन असतो तुम्हाला तो हायर अल्केन असतो. तर ही रिएक्शन कशी होते याची आपण फर्स्ट ऑफ ऑल जनरल रिएक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, ही जनरल रिएक्शन असेल कशी. दिस इज आर bond X, it is called as the alkyl halides. This is called as the alkyl halide. Now that alkyl halide is react with sodium metals, Na, sodium metal. Now बघा, ही रिएक्शन होताना इंटरेस्टिंग फॅक्टर कशा प्रकारचा आहे, ही रिएक्शन्स मी 11th मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलेली आहे. X bond R म्हणजे पण alkyl halideच आहे. That is R bond X, R bond X, अल्किल हलाइड. तर अल्किल हलाइडचे आपण इथे मेंबर घेणार दोन. बघा, अल्किल हलाइडचे किती मेंबर घेतले आपण, दोन. हा एक मेंबर आणि हा एक मेंबर. मग दोन्ही अल्किल हलाइडचे मेंबर सेम असू शकतात, हे R, किंवा वेगवेगळे सुद्धा असू शकतात. मग आपण घेताना सोडियम मेटल सुद्धा 2 मोल्स घेणार. तुम्ही जर इथं काऊन नाही 2 लिहिली, म्हणजे ऍक्च्युअली हेच झाले, हा एक 1 आणि हा एक 1. आता याच्यामध्ये ब्रेकिंग कशी होते बघा. या Rx मध्ये हा जो Rx आहे याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होणार आणि याही Rx मधला हा बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे बाहेर काय निघणार बघा या रिएक्शन्स मधून. जेव्हा आपण अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम मेटल सोबत करत आहोत, दॅट रिएक्शन, तर ही रिएक्शन घडताना घडते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कॅटलिस्ट असतो ड्राय इथर. तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो, तर प्रोडक्ट मिळतो हा X, Na आणि X हे बाहेर पडले. मग या R आणि या R मध्ये बॉन्ड तयार झाला. म्हणजेच मिळणार आपल्याला R बॉन्ड R प्लस ट्वाइस टाइम Na, आणि हे दोन हॅलोजन्स, ट्वाइस टाइम Na X. मग मिळालेला याला म्हणतो आपण हायर अल्केन. आता याला हायर अल्केन का म्हटलं, कारण आपण अल्किल हायड्रेट मध्ये जेवढे कार्बन घेतले, हे R आहे म्हणजे याच्यामध्ये कार्बन्स आहेत, मिथिल, इथिल, प्रोपिल जे असेल ते. तर त्याच्यानुसार तुम्हाला मिळालेल्या अल्केन मध्ये R एवढे कार्बन नाही, तर दोन्ही R एवढे कार्बन असतात. त्यामुळे याची जी चेन आहे ती चेन कशी बनते, मोठी बनते. म्हणून आपण याला म्हणतो फॉर्मेशन्स ऑफ हायर अल्केन्स. जेव्हा तुम्हाला याचं एक्झाम्पल घेतलं जाईल ना, तर अजून कॉन्फिडन्स निर्माण होईल या रिएक्शन बद्दल. तर याच रिएक्शन्सला आपण रिएक्शन विथ सोडियम मेटल म्हणतो, किंवा रिएक्शन्स विथ फॉर्मेशन्स ऑफ हायर अल्केन, किंवा आपण याला वर्क सिंथेसिस म्हणतो. मग ही जी आपली जनरल रिएक्शन्स आहे वर्क सिंथेसिसची, दिस इज द जनरल रिएक्शन्स ऑफ वर्क सिंथेसिस. Now general reaction of work synthesis having a statement. बघा, याचं स्टेटमेंट काय तयार होणार, when an alkyl halides, असं नाही लिहिणार आपण 2 moles of alkyl halide, फक्त डायरेक्टली म्हणणार when an alkyl halide is treated with sodium metal. Sodium metal is the active metal, एकदम रॅपिडली रिएक्शन्स करतो in presence of dry ether. म्हणजे इथे काय करतो आपण, ड्राय इथर. ड्राय इथर म्हणजे आपण पहिले ज्या ऍपरेटस मध्ये, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये ही रिएक्शन घडते
त्या टेस्ट ट्यूबला आपण पहिले ड्राय करतो बाय इथर, सो दॅट इज कॉल्ड एज ड्राय इथर. इट गिव्स हायर अल्केन्स. आता याचे एक्झाम्पल जर आपण घेतले ना तर तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल काय आहे ते, कसा हायर अल्केन्स मिळतो बघा. एक एक्झाम्पल घेऊ आपण. हियर वी कॅन कन्सिडर अल्किल हॅलाइड्स. बघा CH3 बॉन्ड Br मिथिल ब्रोमाइड. नेम ऑफ दैट अल्किल हॅलाइड्स मिथिल ब्रोमाइड. मिनिमम किती मेंबर घ्यायचे आपल्याला? 2 मेंबर्स घ्यायचे आणि याची रिएक्शन करायची आहे सोडियम मेटल सोबत. बघा मी 2 मेंबर्स लिहिले कोणाचे? मिथिल ब्रोमाइडचे. CH3Br CH3Br and twice time Na. बघा सेम रिएक्शन त्याच प्रकारे घडणार. दोन्ही मधला कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक झाला. मिळालं काय बघा? and that reaction is takes place in presence of dry ether. प्रोडक्ट काय मिळेल बघा? हा R म्हणजे हा मिथिल ग्रुप आणि हा मिथिल ग्रुप जॉईन होणार हे दोन. CH3 बॉन्ड CH3 प्लस हे ट्वाइस Na आणि ट्वाइस Br, सो ट्वाइस टाइम ऑफ सॉल्ट NaBr. आता बघा रिझल्ट झालेला अल्केन आहे CH3 बॉन्ड CH3. CH3 bond CH3 is the second member of alkane that is said to be a ethane. आता बघा हायर अल्केन का म्हटलं याला? घेतलेला जो अल्किल हॅलाइड्स आहे आपला याच्यामध्ये एकच कार्बन आहे. मिळालेल्या अल्केन मध्ये किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. म्हणजे मिळालेला जो अल्केन्स आहे तो अल्किल हॅलाइड मधल्या कार्बन पेक्षा जास्त कार्बन असलेला अल्केन्स मिळतो. सो इट इज कॉल्ड एज द फॉर्मेशन्स ऑफ हायर अल्केन. मग या एक्झाम्पलचं जे स्टेटमेंट सांगता येते, व्हेन अन मिथिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ डायइथर टू गिव्ह द इथेन. बाय प्रोडक्ट जो मिळतो तो उल्लेख आपण स्टेटमेंट मध्ये नाही केला तरी चालतो. अनदर एक्झाम्पल सुद्धा घेऊ बघा आपण. अनदर एक्झाम्पल्स घेतो बघा. We can consider another examples. CH3 CH2 bond I ethyl iodide plus twice time sodium metal Na. इथे कंपल्सरी सोडियम मेटलच आहे. प्लस बघा याला फक्त उलट लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड I. आता काय होणार? सॉल्ट रिमूव्ह होणार. ट्वाइस टाइम Na आणि हे 2 I. and that reaction is takes place in presence of ultimately dry ether is a catalyst. now हा CH3 CH2 इथून बॉन्ड फ्री झाला म्हणजे हा बॉन्ड जोडला जाणार या बॉन्ड सोबत. म्हणजेच काय तयार होणार बघा? CH3 CH2 पुढे बघा जॉईन काय म्हणतात? बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आता हा जो मिळालेला जो अल्केन आहे ना त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. 1 2 3 आणि 4. याला म्हणतो आपण फोर्थ मेंबर दॅट इज ब्युटेन. बाय प्रोडक्ट काय मिळणार? ट्वाइस टाइम NaI सोडियम आयोडाइड. आता मिळालेला जो अल्केन आहे त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. मग घेतलेल्या अल्किल हॅलाइड मध्ये किती कार्बन होते? 2. म्हणजे घेतलेल्यापेक्षा तुम्हाला कसे कार्बन मिळाले त्या अल्केन मध्ये जास्त मिळाले. म्हणून याला आपण फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन म्हणतो. आणि इथे घेतलेला आपण अल्किल हॅलाइड हा दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये एकाच टाइपचा होता. मिथिल ब्रोमाइड इथिल ब्रोमाइड. बघा दोन्ही मोल सेम होते. हा मोल आणि हा मोल सेम आहे. याच्यामध्ये सुद्धा दोन्ही मोल सेम आहे. हे जर मोल आपण बदलले वेगवेगळे घेतले तर काय होते याचे आता आपण काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर बघा त्याचं इंटरेस्टिंग एक्झाम्पल कसं असेल.
Br, methyl bromide. Methyl bromide is the one of the alkyl halides we can take. त्यानंतर दुसरा मॉलिक्यूल घेऊ आपण इथिल ब्रोमाइडचा, CH3CH2Br, इथिल ब्रोमाइड. म्हणजे आपण इथे घेतलेले दोन्ही मॉलिक्यूल्स हे डिफरंट आहेत, म्हणजे दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल्स इथे काय घेतलं आपण, मिक्सचर घेतलं. आणि आता आपण त्याची रिएक्शन्स करणार सोडियम मेटल Na सोबत. आता आपण जर विचार केला तर एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये, एखादी ट्यूब असेल लॅबोरेटरी मध्ये, तर त्या ट्यूब मध्ये आपण काय घेतलं, मिथिल क्लोराइड घेतला, इथिल क्लोराइड घेतला आणि सोडियम मेटल घेतला, म्हणजे 3 घटक घेतले. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ मॉलिक्यूल्स हे मिथिल ब्रोमाइडचे आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स हे इथिल ब्रोमाइडचे आहेत आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल्स हे सोडियम एटमचे आहेत. मग आता याच्यापैकी काही मिथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल सोडियम मेटल सोबत रिएक्ट होतील, काही इथिल ब्रोमाइडचे रिएक्ट होतील आणि कधी दोन्ही पण रिएक्ट होऊ शकतात सोडियम मेटल सोबत. तर काय झालं समजा, फर्स्ट ऑफ ऑल दोन मिथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल्स दोन सोडियम एटम सोबत जर रिएक्ट झाले तर त्यांच्या अल्किल अल्किल ग्रुप जॉईंट होतील. म्हणजे मिथिल आणि दुसऱ्या मॉलिक्यूल्स मधला मिथिल, जर आपण असं लिहिलं ते मिथिल ब्रोमाइड, दोन्ही मधला मिथिल मिथिल जॉईंट झाला, CH3CH3 प्लस प्रोडक्ट काय म्हणणार बघा, 2 Na आणि 2 मॉलिक्यूल्स मधले Br, म्हणजेच मिळणार आपल्याला ट्वाइस टाइम NaBr. बघा आता काय घडलं, आपण म्हणू दोन मॉलिक्यूल्स इथिल ब्रोमाइडचे, पुन्हा दोन सोडियम एटम, हे पहिले 2 होते आता 2, म्हणजे एकूण 4 सोडियम घ्यावे लागतील तुम्हाला. ते जर रिएक्ट झाले तर त्यांच्यामध्ये अल्किल ग्रुप जोडले जातील. काय रिझल्ट होईल बघा, CH3CH2 एक अल्किल ग्रुप, पुन्हा दुसरा अल्किल ग्रुप, हा मिळाला तुम्हाला ब्युटेन, हा मिळाला तुम्हाला इथेन. आणि हे जे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला मिळाले त्यावेळेस कोणते अल्किल हलाइडचे मॉलिक्यूल्स सोडियम मेटल सोबत रिएक्ट झाले, स्वतःच्याच नेचरचे, म्हणजे मिथिल ब्रोमाइड असे दोन मॉलिक्यूल्स, इथिल ब्रोमाइड असे दोन मॉलिक्यूल्स. म्हणजे काय घडणार, दिस रिएक्शन और दिस प्रोडक्ट इज टू बी ऑब्टेन, बोथ प्रोडक्ट दिस अँड दिस इज कॉल्ड एज सेल्फ कपलिंग रिएक्शन्स. सेल्फ कपलिंग प्रोसेस म्हणतो आपण याला. आता बघा क्रॉस कपलिंग काय असते, जर याच्यामधला मिथिल ब्रोमाइड मधला एक मॉलिक्यूल आणि याच्यामधला एक, आता दोन्ही वेगवेगळे आहेत, दॅट इज सेड टू बी अ क्रॉस कपलिंग रिएक्शन्स. मग आता आपण पहिले 2 मिथिल ब्रोमाइडचे घेतले होते, आता एक घ्यायचा आहे, म्हणजे 2 आणि 1 झाले 3 रिएक्शन घडल्या. पहिल्या वेळेस 2 सोडियम एटम, दुसऱ्या वेळेस 2 सोडियम एटम, आता पुन्हा 2 सोडियम एटम, टोटल झाले 6 सोडियम एटम. आणि आता पहिले 2 होते इथिल ब्रोमाइडचे, या रिएक्शनच्या वेळेस आता एक अजून, म्हणजे 2 आणि 1 झाले 3. क्रॉस कपलिंग रिएक्शन नुसार याच्यामधला R म्हणजे मिथिल आणि याच्यामधला R म्हणजे इथिल, हा जो मिळाला तुम्ही याला म्हणणार प्रोपेन. मग पहिल्या रिएक्शन मध्ये ट्वाइस टाइम NaBr हा बाय प्रोडक्ट भेटला, सेकंड रिएक्शन मध्ये पुन्हा ट्वाइस टाइम NaBr हा बाय प्रोडक्ट भेटला, पुन्हा तिसऱ्या रिएक्शन मध्ये ट्वाइस टाइम NaBr हा बाय प्रोडक्ट भेटला. म्हणजे एकूण NaBr किती झाले, 6 NaBr. मग या प्रोसेस मध्ये आपल्याला एक अल्केन नाही मिळाला, तर वेगवेगळ्या अल्केनचं काय मिळालं, मिक्सचर मिळालं. कोणत्या 3 अल्केनचं मिक्सचर मिळालं, इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन. जर आपण 2 वेगवेगळे अल्किल हलाइड घेतले तर, मिथिल ब्रोमाइड म्हणजे 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप असलेले जर आपण अल्किल हलाइड जर घेतले तर आपल्याला एक अल्केन नाही मिळत, तर आपल्याला वेगवेगळ्या अल्केनचं मिक्सचर मिळते. हे होतं याच्यामधलं आपलं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल. आता आपल्याला बघायचंय अल्किल हलाइडची रिएक्शन कोणत्या मेटल सोबत, मॅग्नेशियम मेटल सोबत. मीन्स रिएक्शन्स विथ मॅग्नेशियम मेटल्स.
त्याच रिएक्शन्सला आपण फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नाल्ड रिएजंट म्हणतो. ग्रिग्नाल्ड रिएजंट एक महत्त्वाचा रिएजंट आहे जो आपण कॅटलिस्ट म्हणून बऱ्याचशा रिएक्शन्स मध्ये समोर वापरणार. ग्रिग्नाल्ड रिएजंट याच्याबद्दल मी तुम्हाला 11th मध्ये मी थोडंफार सांगितलेलं आहे. तर हा कसा प्रिपेअर होतो ग्रिग्नाल्ड रिएजंट, म्हणजे जी रिएक्शन्स मॅग्नेशियम मेटल सोबत अल्किलाइडची होते कशी ते बघू आपण. तर लक्ष द्या, दिस इज आवर R bond X, इट इज कॉल्ड एज अल्किल हलाइड्स. याची ट्रीटमेंट करू आपण मॅग्नेशियम मेटल सोबत Mg, मॅग्नेशियम मेटल. बघा मॅग्नेशियम हा डायव्हॅलेंट असतो, म्हणजे तो 2 बॉन्ड तयार करतो. तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो बघा, हा जो बॉन्ड असतो R bond X हा पोलर बॉन्ड असतो. R bond X हा ब्रेक होणार पहिले, म्हणजे फ्री काय झालं, R फ्री झाला. बघा हा R bond X ब्रेक झाल्यामुळे R फ्री झाला, X पण फ्री झाला. मॅग्नेशियम 2 बॉन्ड तयार करू शकतो. ऍटॉमिक नंबर 12 आहे, 282. तर हा मॅग्नेशियम जो आहे तो एक बॉन्ड तयार करणार या फ्री झालेल्या R सोबत आणि एक बॉन्ड तयार करणार हॅलोजन सोबत. मग या रिझल्टिंग कंपाऊंडला म्हणायचं काय, जेव्हा तुम्ही अल्किल हलाइडची रिएक्शन कोणासोबत केली, मॅग्नेशियम मेटल सोबत केली, याला म्हणायचं R म्हणजे अल्किल, याला म्हणायचं मॅग्नेशियम आणि याला म्हणतो आपण हलाइड्स, हॅलोजन मीन्स. म्हणजे तयार झालेल्या कंपाऊंडला आपण म्हणणार अल्किल मॅग्नेशियम हलाइड्स. अँड दॅट अल्किल मॅग्नेशियम हलाइड R bond Mg bond X, इट इज ऑल्सो नोन ॲज ग्रिग्नाल्ड रिएजंट. खूप वेळा आपण याचा वापर पुढे करतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्रिपरेशन्स ऑफ ग्रिग्नाल्ड रिएजंट्स. जनरली घेतला आपण अल्किल मॅग्नेशियम हलाइड. मग तो अल्किल ग्रुप कोणताही असू शकतो, ते डिपेंड करते की तुम्ही इथे कोणत्या टाईपचा अल्किल ग्रुप घेता. ही झाली आपली जनरल रिएक्शन्स. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, गिव्ह द प्रिपरेशन्स ऑफ ग्रिग्नाल्ड रिएजंट. सो स्टेटमेंट ऑफ द प्रिपरेशन्स ऑफ ग्रिग्नाल्ड रिएजंट इज दैट or reactions with magnesium metal is that when an alkyl halide is treated with magnesium metal in presence of dry ether, it gives alkyl magnesium halide and this is known as Grignard reagents. याचे नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. बघा ही आपली जनरल रिएक्शन झाली. आपण एक्झाम्पल घेतले, त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा R घेतला, इथे मी इथिल घेतला आपण, क्लोराइड प्लस मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, कॅटलिस्ट से काय होणार, कार्बन आणि हॅलोजन मधला हा बॉन्ड ब्रेक होणार. तयार होणार आपल्याकडे प्रोडक्ट CH3 CH2 बॉन्ड Mg बॉन्ड Cl. याला ऍडिशन रिएक्शन सुद्धा म्हणता येते. तयार झालेल्या कंपाऊंडचं नाव असेल इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. दिस इज द एक्झाम्पल. वी कॅन टेक नंबर ऑफ एक्झाम्पल अबाउट दिस रिएक्शन. And this reaction is known as reaction of alkyl halide with the magnesium metal. It is also called as the formation of Grignard reagent. आता आपल्याला ग्रिग्नाल्ड रिएजंट बद्दलही बऱ्याचशा गोष्टी बोलता येतात. व ग्रिग्नाल्ड रिएजंट असतो काय, तर ग्रिग्नाल्ड रिएजंटला आपण R bond Mg bond X म्हणतो. याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड का म्हणतात, R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, म्हणजे मिथिल आहे, म्हणजे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कार्बनचा कंपाऊंड आहे आणि त्यांच्यामध्ये मेटल प्रेझेंट आहे, मॅग्नेशियम मेटल. सो इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. And that organometallic compound Grignard reagents are used in a numbers of reaction as a catalyst. ते आपण अल्कोहोल नावाच्या लेसन्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. सो